नमस्कार, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहे खव्यापासून खमंग असे मोदक. बघूया तर ते कसे बनवायचे ते. त्यासाठी कढईमध्ये मी 1 ग्लास एवढे दूध घातले. मी येथे म्हशीचे दूध घेतलेले आहे. त्याला उकळी आणून ते चांगले 10 मिनिटं शिजवून घ्यावे. नंतर त्यामध्ये मी 1 वाटी एवढी मिल्क पावडर घातली. थोडी थोडी करून ती दुधामध्ये घालून ते चांगले हलवून घेऊ. आपले दूध मिल्क पावडर घातल्यानंतर पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर हलवत राहावे. येथे तुम्ही बघू शकता आपले दूध घट्ट होत आहे. कढईने त्याला खावा चिटकतो तो चांगला असा एकत्र करून घ्यावा आणि ते सारखे हलवत राहावे जेणेकरून ते खाली कढईला लागू नये म्हणून. आणि गॅसने बारीक ठेवावा. मोठा गॅस ठेवला तर ते करपू शकते. येथे आपलं दूध घट्ट झालेले आहे. त्यामध्ये मी 1 चमचा एवढे तूप घालते. तूप घातल्यामुळे त्याला चकाकी छान येते आणि खायलाही ते छान लागते. घट्ट झाले तरी ते पूर्ण असा गोल गोळा होत नाही तोपर्यंत ते हलवून घ्यावे. येथे तुम्ही बघू शकता. तर तयार आहे आपला खावा. तो मी प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. 15 मिनिटे तर थंड होण्यासाठी तसंच ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवला तरी चालू शकतो. थंड झाल्यानंतर तो दुधाचा खावा चांगला मळून घेऊ. येथे तुम्ही बघू शकता. तो चांगला असा कणकीसारखा मऊ असा मळून घेऊ. आपला खवा मऊ झालेला आहे. एकही गाठ त्यामध्ये राहिलेली नाही. तर त्यामध्ये मी वेलची पूड घालते आणि थोडीशी चवीनुसार साखर आणि ते चांगले एकत्र करून घेऊ. हाताला तुपाचा हात घेऊन ते चांगले आपल्या हव्या त्या आकारामध्ये आपण गोळी बनवून घेऊ आणि त्याला मोदकाचा आकार देऊन घेऊ. येथे तुम्ही बघू शकता मी कसे मोदक बनवत आहे आणि त्या मोदकाला चाकूच्या साहाय्याने अशा कळ्या पाडून घेऊ. हा छोटासा मोदक खूप छान लागतो. तर तुम्ही नक्की करून बघा. हे खाव्याचे खमंग असे मोदक. रंगही त्याला छान आलेला आहे. सजावटीसाठी मी बदामचे काप त्यामध्ये वरती लावले आहेत. तुम्ही नाही लावले तरी चालते. असे पांढरे शुभ्र मोदक खायलाही खूप छान लागतात. तर गणपती बाप्पांसाठी हे खाव्याचे मोदक तुम्ही नक्की बनवा. धन्यवाद.